जय महाराष्ट्र मित्रांनो. एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया AAI भारतीय विमानपत्तन प्राधिकरण यांच्यातर्फे जी नवीन जॉब वॅकन्सी आलेली आहे याबद्दल आज माहिती आपण घेणार आहोत. तसेच याचा फॉर्म आपण मोबाईलद्वारे कसा फिल करायचा याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर नक्कीच हा व्हिडिओ बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा. तर पोस्ट नेम आहे ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिस, सिनियर असिस्टंट ऑफिशियल लँग्वेज, सिनियर असिस्टंट अकाउंट्स, तसेच सिनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स आणि सिनियर असिस्टंट ऑपरेशन. ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिससाठी जास्तीत जास्त म्हणजे 168 जागा आहेत. त्याच्यानंतरनं सिनियर असिस्टंटसाठी 2 जागा आहेत, सिनियर असिस्टंट अकाउंट्ससाठी 11 जागा आहेत, सिनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्ससाठी 21 जागा आहेत, सिनियर असिस्टंट ऑपरेशनसाठी 4 जागा आहेत. म्हणजे टोटल 206 पदांसाठी ही भरती होणार आहे. तर याची जी स्टार्टिंग डेट अप्लाय करण्यासाठी आहे ती 25 फेब्रुवारीपासून चालू झालेली आहे आणि लास्ट डेट फॉर अप्लाय ही आहे 24 मार्च 2025. पे स्केलसुद्धा तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि बाकीची माहितीसुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ॲप्लिकेशन फीज वगैरे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसत आहे. जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला यामध्ये दिसत आहे. तर ऑल ओव्हर इंडियासाठी ही जॉब वॅकन्सी निघालेली आहे. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला cdn.dgalm.com या वेबसाईटवर जायचं आहे. त्याच्यावर आपल्याला पहिल्यांदा युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट करावा लागणार. तर प्रथमतः आपण रजिस्टर करून घेऊयात. लॉग इन पेजसाठी ओपन झालेलं आहे. तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आता प्रथमतः आपल्याला पोस्ट नेम घ्यायचे आहे. तर आपण ज्या पोस्टसाठी आपण फॉर्म फिल करणार आहोत त्या 5 पोस्टसाठी जी प्रोसेस राहणार आहे ती पूर्णतः या पद्धतीने असणार आहे. तर आपण इथे जे पोस्ट नेम आहे ते पोस्ट नेम सिलेक्ट केलेले आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेटचं पूर्ण नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. हे पूर्णतः कॅपिटल लेटरमध्ये असावे. त्याच्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे. अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबरसुद्धा आपल्याला इथे टाकावा लागणार आहे. तर तोही टाकून घ्यावा. ईमेल ॲड्रेस आपल्याला टाकायचा आहे इथे. ही सर्व माहिती फिल केल्यानंतर एकदा पुन्हा तपासून बघायचे आहे आपल्याला. त्याच्यानंतरनं OTPसाठी आपल्याला प्रोसेस करावी लागेल. जनरेट OTP म्हणून मी करतो आहे. आता डिक्लेरेशन घ्यायचं आहे. आय ॲग्रीवर टिक मार्क करून येथे आपल्याला आता जे कॅरेक्टर्स आलेले आहेत ते टाकावे लागणार आहेत. आता रिव्हेरीफाय केलेलं आहे आपण ज्या पोस्टसाठी आपण जी माहिती फिल केलेली आहे त्याच्यावर आपल्याला सिलेक्ट द चेक बॉक्स इफ द एंटर व्हॅल्यू इज डिस्प्लेस करेक्टली. तर आपल्याला टिकमार्क करून घ्यायचं आहे. तर आपण ज्या पोस्टसाठी माहिती भरत आहे ते व्यवस्थितपणे आपल्याला इथं टिकमार्क करून घ्यावं लागणार आहे. नंबर, मेल ID, तुमचं नाव आणि ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलेलं आहे ते पूर्णपणे तुम्ही चेक करून इथे सबमिट करायचं आहे.
आता आपला जो OTP आलेला आहे हा OTP आपल्याला इथे टाकावा लागणार आहे. OTP टाकल्यानंतर ना सबमिट करायचं आहे. तर प्रायव्हसी नोटीस जी काय आहे ती एकदा पूर्णपणे व्यवस्थित वाचून घ्या. आय ॲग्रीवर क्लिक करा. ओके करून पुढच्या प्रोसेससाठी तुम्ही गेलेला आहात. तर इथे आता आपला रजिस्ट्रेशन नंबर तयार झालेला आहे. याचा जो लॉग इन ID आणि पासवर्ड आहे तो आपल्याला मेसेजद्वारे मिळेल. आता गो टू ॲप्लिकेशन येथे आपण गेलेलो आहोत. आपल्याला ह्याचा लॉग इन ID आणि पासवर्ड मिळालेला आहे. आता पुढील फॉर्म भरण्याची प्रोसेस आपण इथून करून घेऊ. इथे आपला ॲप्लिकेशन नंबर तयार झालेला आहे. पोस्ट नेम आपण टाकलेला आहे. पोस्ट कोड आहे ते टाकलेलं आहे. जेंडर सिलेक्ट करूया आपण इथे. डेट ऑफ बर्थ व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला टाकून घ्यावयाचे आहे. रिझर्वेशन कॅटेगरी, पर्सनल डिटेलमध्ये आपण आपलं नाव टाकलं आहे. इथे आपल्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. मदरचं पूर्ण नाव टाकायचं आहे. रिलीजन टाकायचं आहे. मोबाईल नंबर तर ऑलरेडी आपण टाकलेला आहे. तर एक्झामसाठी आपल्या सिटी प्रिपेअर करायची आहे. तर ती आपापल्या पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करून घ्यावी. 3 ऑप्शन आहेत तिथे आपल्याला. एक सर्व्हिसमॅन आहात का ही इन्फॉर्मेशन, एक अग्निवीर आहात का ते, आर यू करंटली एम्प्लॉयड इन गव्हर्नमेंट PSU ऑटोनॉमस बॉडीज, येस ऑर नो इन्फॉर्मेशन टाकू शकता. डिपार्टमेंट एम्प्लॉई डिटेल्समध्ये तुम्ही जर AAIचे इंटरनल कॅन्डिडेट असाल तर तिथे सुद्धा तुम्हाला माहिती भरायची आहे. ॲप्रेंटिसशिप तुम्ही AAIची केलेली आहे का ते पण भरायची आहे. ते करून आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. तर डाटा हा पूर्णपणे व्यवस्थित सक्सेसफुल झालेला आहे. तर ॲड्रेस लाईन व्यवस्थितपणे आपल्याला टाकायचं आहे. कंट्री सिलेक्ट करायची आहे. तर आपल्याला स्टेट तुमचे जे आहे ते सिलेक्ट करावं लागेल आपल्याला. त्यानंतर तुमची डिस्ट्रिक्ट, पिनकोड टाकावा लागेल इथे आपल्याला. तुमचा परमनंट ॲड्रेस सेम करस्पॉन्ड ॲड्रेस आहे का इथं आपल्याला टाकायचं आहे. पुन्हा सेव्ह आणि नेक्स्ट करायचे आहे. तुमचा डाटा हा सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. तर तुमचं 10वी हे कुठे झालेलं आहे ते इथं माहिती भरायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला आता माहिती भरायची आहे आपली क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्सबद्दलची. क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये आपले 10वीचं बोर्ड कौन्सिलचं नाव लिहायचं आहे. तुमचं डेट ऑफ पासिंग लिहायचं आहे. इन्स्टिट्यूट नेम, स्कूल नेममध्ये तुमच्या
स्कूल नेम टाकायचं आहे, कोणकोणते सब्जेक्ट होते हे माहितीसुद्धा आपल्याला इथे भरावायची आहे. तर प्लीज सिलेक्ट पर्सेंटेज आणि CGPAमध्ये तुम्ही पर्सेंटेजमध्ये एक्झाम दिलेली आहे का CGPAमध्ये हे तर सिलेक्ट करून तुम्हाला त्याचे माहिती भरायची आहे. याच्यामध्ये मार्क्स ऑब्टेन्ड म्हणजे तुम्हाला किती मार्क पडले, किती मार्कांपैकी मॅक्झिमम मार्क्सपैकी हे तुम्हाला इथं फिल करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं पर्सेंटेज ऑफ मार्क्स येऊन जाईल. त्याच्यानंतर इसेन्शियल क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला 12वी किंवा तुम्ही जर 3 वर्षाचा रेग्युलर डिप्लोमा 10वीनंतर केलेला आहे हे आपल्याला इथं लिहायचं आहे. त्यानंतर तुमचं इन्स्टिट्यूट नेम, युनिव्हर्सिटी नेम तुम्हाला इथे टाकायचे आहे. डेट ऑफ पासिंग टाकायचं आहे इथे. त्यानंतर तुमचा रिझल्ट स्टेटस इथे आपल्याला टाकायचं आहे. तुम्हाला जे पर्सेंटेजमध्ये होतं का CGPAमध्ये होतं ते इथे आपल्याला फिल करायचे आहे. याच्यामध्ये मार्क्स ऑब्टेन्ड म्हणजे तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत, किती मार्कांपैकी हे सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पर्सेंटेज ऑफ मार्क्स डायरेक्टली इथे येऊन जाईल. आता इथं पोस्ट स्पेसिफिकेशन क्वेश्चनमध्ये डू यू हॅव ड्रायव्हिंग लायसन्स, येस ऑर नो. तर फायर सर्व्हिसेससाठी आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स खूप इम्पॉर्टंट आहे. टाईप ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स हे तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर इन्फॉर्मेशन हेवी आहे, मिडियम आहे का LMB आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर इथे टाकायचा आहे. तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर तुमचं जे नाव आहे ते पूर्ण व्यवस्थित टाकायचे आहे. इश्यू ऑथॉरिटी काय असते इश्यूइंग ऑथॉरिटीमध्ये तुम्हाला कुठून हे तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स इश्यू झालेलं आहे म्हणजे तुमचा जिल्हा इथे येईल. डेट इश्यू ऑफ LMB, तर LMBचं जे लायसन्स किंवा तुमचे जे कोणते लायसन्स असेल ते तुमचं इश्यू कधी झालं आहे हे सर्व माहिती तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर मिळते. आणि व्हॅलिडिटी ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स तर आपल्याला या ठिकाणी एक्सपिरियन्स डिटेल्स भरायचे आहे, लेटेस्ट टू अर्लिएस्ट म्हणजे जिथे जिथं आपण कामाचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे त्या कंपन्यांची आणि इतर माहिती आपल्याला इथे द्यायची आहे. तर ते आपण भरून घेऊया. ते सुरुवात करायची आपल्याला लेटेस्टपासून अर्लिएस्टपर्यंत म्हणजे जिथे ज्या ठिकाणी तुम्ही आता काम करत आहात त्या कामापासून तुम्ही अगोदर जो जुना एक्सपिरियन्स आहे ते तुम्ही इथे टाकू शकता. टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन तुम्ही गव्हर्नमेंटला काम केले, प्रायव्हेटमध्ये काम केले का अदर ठिकाणी ते टाकायचं आहे. पोस्ट तुमची आता जी कुठली आहे ते तिथे तुम्हाला तिथे टाकायचे आहे.
सर्व्हिस स्टार्ट केली त्याची तारीख आपल्याला इथं टाकावी लागणार आहे. त्यानंतर तुमचं पे स्केल किती आहे इथं टाकावं लागणार आहे तुम्हाला. तर साधारणतः तुमचा जो पे स्केल आहे ते इथं तुम्ही टाकून घ्या. ब्रीफ वर्क एक्सपिरियन्सेस. एनरोलर टाईपमध्ये तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहात का कशा तर रेग्युलर बेसिस इथे टाकलेलं आहे. त्यानंतर पुन्हा ॲड न्यू रो, म्हणजे जर तुम्ही अजून तुम्हाला कामाचा एक्सपिरियन्स जास्त असेल तर तिथे सुद्धा तुम्ही माहिती लिहू शकता. ही सर्व माहिती फिल केल्यानंतर ना तुम्हाला इथे सेव्ह नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तर ही माहिती तुम्ही पूर्णपणे बघून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला सेव्ह करावी लागणार आहे. तर आता पूर्णपणे सेव्ह झालेला आहे. आता इथे आपल्याला पहिल्यांदा रिसेंट पासपोर्ट फोटो आपल्याला इथं अपलोड करायचा आहे. तर त्याची जी साईज आहे ती 100 KB ते मॅक्झिमम 200 KB असावी असं यांनी सांगितलेलं आहे. सो आपल्याला इथं आता रिसेंट पासपोर्ट फोटो अपलोड करायचा आहे. तर त्याची साईज जी लागणार आहे ती आपल्या 100 KB ते मॅक्झिमम 200 KBच्या अंडर असावी. आपण आता आपला फोटो अपलोड केलेला आहे. त्यानंतर आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची आहे आपली. तर सिग्नेचरची जी साईज आहे ती सिग्नेचरची साईज आपल्याला 80 KB ते मॅक्झिमम 150 KBच्या अंडर असावी. तर ही आपण आता अपलोड करून घ्यावी. सिग्नेचर आपण अपलोड करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला 10वीचं मार्कशीट आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. त्याची जी साईज असणार आहे ती साईज आपल्याला 100 KB ते मॅक्झिमम 1 KBच्या अंडर आपल्याला ही अपलोड करायची आहे. तर ते आपण अपलोड करून घेऊया. आता अपलोड युअर इसेन्शियल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, म्हणजे इसेन्शियल क्वालिफिकेशन सर्टिफिकेटमध्ये आपली जर रेग्युलर 12वी झाली असेल किंवा 10वी नंतर आपण जर कंटिन्यू 3 वर्षाचा डिप्लोमाचा कोर्स केला असेल तर त्याचं सर्टिफिकेट आपल्या इथं अपलोड करावं लागणार आहे. तर ते आपण इथे अपलोड करून घेऊया. त्यानंतर ॲडिशनल क्वालिफिकेशनमध्ये जर तुमचं डिग्री सर्टिफिकेट आहे तर ते तुम्हाला इथे अपलोड करून घ्यावे लागणार आहे. तर आपण ते अपलोड करून घेऊया.
त्यानंतर स्टेट डोमासाईल सर्टिफिकेट इथं आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. ही सर्व साईज आपल्याला 100 KB ते मॅक्झिमम 1 KBच्या अंडर असावी, हे लक्षात घ्यावे. त्यानंतर एक्सपिरियन्स लेटर सर्टिफिकेट इथं अपलोड करायचं आहे. त्याची साईजसुद्धा 100 KB ते मॅक्झिमम 2 MB पर्यंत असावी. तेही आता आपण अपलोड करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे. त्याची साईजसुद्धा 100 KB ते मॅक्झिमम 1 KBच्या अंडर असावी. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन अपलोड करायचं आहे. त्याची साईजसुद्धा आपल्याला 100 KB ते मॅक्झिमम 2 MBच्या अंडर आपल्याला ते अपलोड करून घ्यायचं आहे. तर आपण तेही अपलोड करून घेतलेलं आहे. क्लोज केले. जे सर्व आपण अपलोड केले आहे ते बरोबर टिक मार्क आहे का एकदा चेक करून घ्या. त्यानंतर आपल्या पेमेंटचे डिटेल्स इथे दिसत आहे. डिक्लेरेशन आपल्याला द्यायचं आहे. आय हॅव गोन थ्रू द डिटेल्स इन द ॲप्लिकेशन फॉर्म बाय क्लिकिंग प्रिव्हियस ॲप्लिकेशन बटन कन्फर्म दॅट ऑल. हे सगळं टिक मार्क आपल्याला करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो कॅप्चा कोड त्यांनी दिलेला आहे तो व्यवस्थितरित्या इथे टाकून घ्यावायचा आहे. त्यानंतर पुन्हा सबमिट बटनावर क्लिक करून इथे सर्व फोटो अपलोड केल्यानंतर आपला फोटो आणि आपली सिग्नेचर ही व्ह्यू करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जो डाटा टाकलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित आहे का नाही हे बघायचं आहे. त्यानंतर आय ॲग्रीवर तुम्ही क्लिक केल्यानंतर ना तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म व्यवस्थितरित्या सबमिट झालेला आहे. हा पूर्णपणे तुम्ही तो तुमचा फॉर्म बघू शकता. जर आपल्याला ह्याची प्रिंट पाहिजे असेल तर तुम्ही इथून प्रिंटआउटसुद्धा तुम्ही तिथून काढू शकता. तर हे आपण आपली प्रिंट 2025 नाव सेव्ह करून घेतलेली आहे. तर या पद्धतीने आपल्याला एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा जो फॉर्म आहे तो भरायचा आहे. जर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही मोबाईल थ्रू फॉर्म भरायची माहिती आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.